तर आज आपण पाठीमागच्या तासाला प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40 या ठिकाणी आपण हे प्रश्न पाहिले होते. त्या प्रश्नांची उत्तर बघितली होती. आज आपण प्रश्न क्रमांक 41 पासून पुढचे जे प्रश्न आहेत क्वेश्चन बँक मधले मॉड्यूल 1 मध्ये तर ते बघणार आहे. याच्यातला प्रश्न क्रमांक 41 आहे. हाऊ अ डिफेक्टिव्ह कटिंग नोझल इज क्लीन्ड अँड रेक्टिफाईड इन गॅस कटिंग टॉर्च. म्हणजे गॅस कटिंग टॉर्च मध्ये जो असणारा नोझल आहे तो नोझल साफ करायचा आहे. तर त्याची साफ करण्याची त्याची प्रोसेस काय आहे किंवा पद्धत काय आहे, कशा पद्धतीने स्वच्छ करायचा. पर्याय 1 दिलेला आहे वायर ब्रश, दुसरा आहे सेफ्टी पिन्स, तिसरा आहे सिलिकॉन स्प्रे आणि चौथा आहे नोझल प्लस एमरी पेपर. तर या ठिकाणी हा जो चौथा पर्याय आहे नोझल क्लीनर प्लस एमरी पेपर याच्या साह्यानं आपण गॅस कटिंग टॉर्च मध्ये जो त्या ठिकाणी हे असतो नोझल असतो तो आपण त्या ठिकाणी स्वच्छ करायचा असतो. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 42. व्हॉट इज द थिकनेस ऑफ अ प्लेट दॅट कॅन बी कट बाय युझिंग 0.8 mm कटिंग नोझल. म्हणजेच 0.8 mm चा कटिंग नोझल वापरून किती जाडीपर्यंतची प्लेट आपणाला कट करता येते. आता 0.8 mm चा नोझल जो आहे तो सर्वात लहान नोझल आहे कटिंग नोझल मध्ये. त्यामुळं याच्यामध्ये या ठिकाणी सर्वात ऑप्शन मध्ये सर्वात लहान जी थिकनेस दिलेली आहे ती दिलेली आहे अप टू 6 mm. म्हणजे 6 mm पर्यंतच्या जाडीच्या प्लेटला आपल्याला जर कटिंग करायचं झालं तर आपण 0.8 mm चा नोझल वापरतो. पण त्याच्यापेक्षा जास्त जाडी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नोझल त्या ठिकाणी चेंज करावा लागतो आणि तो 1.2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त साईजचे नोझल वापरावे लागतात. त्यामुळे हा जो 42वा प्रश्न आहे की 0.8 mm चा जर नोझल वापरला तर किती mm जाडीपर्यंतच्या प्लेटला आपण कटिंग करू शकतो. तर 0.8 mm च्या नोझलसाठी 6 mm पर्यंतच्या जाडीला आपण कटिंग करू शकतो. त्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे विच गॅस फ्लेम कॉम्बिनेशन इज प्रेफरेबल फॉर अंडर वॉटर गॅस कटिंग ऑफ स्टील. तर ज्यावेळी आपल्याला पाण्याच्या आतमध्ये गॅस कटिंग करायचं आहे स्टीलला तर त्यावेळी कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं, फ्लेमचं कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं. आणि याच्यामध्ये जो पर्याय आहे तर याच्यामध्ये ऑक्सी ऍसिलिन फ्लेम आपण वापरू शकत नाही, कारण पाण्याच्या आतमध्ये ऑक्सी ऍसिलिन फ्लेमचा वापर व्यवस्थितरित्या होणार नाही. त्यानंतर एअर ऍसिटिलीन हा सुद्धा वापरता येणार नाही. ऑक्सी लिक्विड पेट्रोलियम गॅस हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे ऑक्सिजन आणि एलपीजी गॅस हा सुद्धा त्या ठिकाणी स्टीलला जर आपल्याला पाण्याखाली कटिंग करायचं असेल तर तो वापरता येणार नाहीये. तर याचं जे उत्तर आहे ते ऑक्सिकोल गॅस. ऑक्सिकोल गॅस वापरून आपण त्या ठिकाणी पाण्याच्या खाली म्हणजे पाण्याच्या आतमध्ये स्टीलला गॅस कटिंग करू शकतो, म्हणजे अंडर वॉटर गॅस कटिंग करू शकतो. त्यानंतर 44वा प्रश्न आहे व्हॉट इज द स्पेशल मेथड ऑफ सेफ स्टोरेज. व्हॉट इज द स्पेशल मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ ऍसिटिलीन गॅस सिलेंडर. म्हणजे जो ऍसिटिलीन गॅस सिलेंडर आहे तो सुरक्षितरित्या स्टोरेज म्हणजे साठवण्यासाठी कोणती प्रोसेस वापरली जाते. तर या ठिकाणी व्हॉट इज द स्पेशल मेथड फॉर सेफ स्टोरेज ऍसिटिलीन गॅस इन सिलेंडर. तर ऍसिटिलीन गॅस सिलेंडर मध्ये कशा पद्धतीने सुरक्षितरित्या साठवला जाऊ शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. आणि या ठिकाणी बघा मग तो गॅस आपण पर्याय क्रमांक 1 आहे स्टोअर्ड इन गॅसेस फॉर्म, तो गॅसच्या रूपात त्या सिलेंडर मध्ये साठवायचा. दुसरा पर्याय स्टोअर्ड इन द सॉलिड फॉर्म, तो घन रूपामध्ये त्या सिलेंडर मध्ये साठवायचा. किंवा तिसरा पर्याय स्टोअर्ड इन सेमी लिक्विड फॉर्म, म्हणजे सेमी लिक्विड फॉर्म मध्ये त्याला त्या ठिकाणी साठवायचं. आणि चौथा पर्याय स्टोअर्ड ऍज अ डिझॉल्व्ह गॅस इन लिक्विड ऍसिटोन, का त्याला ऍसिटोन मध्ये लिक्विड ऍसिटोन मध्ये त्या ठिकाणी विरघळलेल्या स्वरूपात साठवायचा. तर याचा जो पर्याय आहे तो आहे स्टोअर्ड ऍज अ डिझॉल्व्ह गॅस इन लिक्विड ऍसिटोन. जर आपल्याला सिलेंडर मध्ये ऍसिटिलीन सिलेंडर मध्ये गॅस सुरक्षितरित्या साठवून ठेवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऍसिटोन मध्ये त्याला द्रवरूप ऍसिटोन जो असतो त्याच्यामध्ये त्याला विरघळून ठेवावा लागतो. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. त्यानंतर व्हॉट इज द मेथड टू प्रोड्यूस द स्ट्रेट बिवेल्ड कट. स्ट्रेट बिवेल्ड कट मारायचा असेल तर त्या ठिकाणी कोणती प्रोसेस आहे. आता याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा. कटिंग ऑन द मार्क लाईन, दिलेल्या मार्किंग केलेल्या लाईन वरती कटिंग करणं. दुसरा आहे बेंडिंग द टॉर्च ऍट इन्क्लाइड अँगल, म्हणजे टॉर्च जो आहे तो तिरकस ठेवून कटिंग करायचा आहे. त्यानंतर सपोर्ट द नोझल हेड विथ द प्लेट,
तो जो नोझल आहे त्या नोझलला त्या साह्याने सपोर्ट द्यायचा आहे. आणि चौथा ऑप्शन आहे युझिंग 2 स्ट्रेट बार्स क्लॅम्पड ऍज अ गाईड, आणि 2 बार वापरायचे गाईड म्हणून क्लॅम्प केलेले. त्या 2 बारच्या मधून बरोबर कटिंग टॉर्चचा जो नोझल आहे तो त्या ठिकाणी आपण सरळ रेषेत कटिंग करत गेलो की त्या ठिकाणी आपल्याला जो बिवेल कट मारायचा आहे तो योग्य पद्धतीने त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्यामुळे हा जो पर्याय आहे चौथा, युझिंग 2 स्ट्रेट बार्स क्लॅम्पड ऍज अ गाईड, म्हणजे 2 बार क्लॅम्प म्हणून त्या ठिकाणी, गाईड म्हणून त्या ठिकाणी, मार्गदर्शन करणारं गाईड म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीचे 2 बार वापरून त्या ठिकाणी आपण स्ट्रेट बिवेल कट मारू शकतो. त्याच्यानंतर 46वा प्रश्न आहे व्हॉट आर द इम्प्युरिटीज कंटेनड इन जनरेटेड ऍसिटिलीन गॅस. जो जनरेटेड ऍसिटिलीन गॅस असतो त्याच्यामध्ये कोणकोणते अशुद्ध पदार्थ असतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर तयार केलेल्या ऍसिटिलीन गॅसमध्ये कोणकोणते अशुद्ध पदार्थ असतात, तर त्याच्यामध्ये साधारणपणे हायड्रोजन, लाईम डस्ट, अमोनिया आणि वॉटर वेपर असतात. ज्यामुळे आपण त्या ठिकाणी त्या तयार केलेला ऍसिटिलीन गॅस जो असतो जनरेटरद्वारे त्याच्या पुढे आपण प्युरिफायर नावाचं पात्र वापरतो. त्याच्यामध्ये हे 3 कप्प्यामध्ये या ठिकाणी हे जे अशुद्ध पदार्थ आहेत ते शुद्ध करून घेतले जातात किंवा हे गाळले जातात आणि आपल्याला शुद्ध ऍसिटिलीन गॅस आपल्याला कामासाठी वापरता येतो. तर हा जो जनरेटेड गॅस असतो ऍसिटिलीन गॅस, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात अशुद्ध घटक, तर ते असतात हायड्रोजन, लाईम डस्ट, अमोनिया आणि वॉटर वेपर. लक्षात आलं, हायड्रोजन, लाईम डस्ट, अमोनिया आणि वॉटर वेपर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 which material is stored at the bottom compartment of acetylene gas purifier. आता हा जो ऍसिटिलीन गॅस प्युरिफायर असतो हा गॅस प्युरिफायर 3 कप्प्याचा असतो, याच्यामध्ये 3 कप्पे असतात. तर प्रश्न असा विचारलाय की सर्वात तळातला जो कप्पा आहे म्हणजेच बॉटमचा कप्पा किंवा बॉटम कंपार्टमेंट त्याला म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल ठेवलं जातं. तर या ठिकाणी जो तळातला कप्पा असतो त्याच्यामध्ये प्युमिक स्टोन असतो. सगळ्यात तळात जो मध्ये जो कप्पा असतो त्याच्यामध्ये काय असतं, प्युमिक स्टोन. लक्षात आलं, तर याचा पर्याय येतोय सी, प्युमिक स्टोन. त्याच्यानंतर व्हॉट इज द रेजिस्टन्स वेल्डिंग मेथड. आता पुढे 4 पद्धती दिलेल्या आहेत, त्याच्यातली रेजिस्टन्स वेल्डिंग पद्धत म्हणजे विद्युत विरोध पद्धत कोणती आहे. म्हणजेच इलेक्ट्रोडची 2 टोकं जवळ आणून त्या ठिकाणी हवेचा कमीत कमी गॅप निर्माण करून त्या ठिकाणी विद्युत प्रवाहाच्या वहनाला अडथळा निर्माण केला जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी फक्त उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेने धातू प्लास्टिक स्टेजला येतो, म्हणजे गरम होतो, लालसर होतो पण वितळत नाही. तर ज्यावेळी तो प्लास्टिक स्टेजला येतो त्यावेळी बरोबर त्याच्यावरती बाह्य दाब दिला जातो आणि वेल्डिंग क्रिया केली जाते. याला रेजिस्टन्स वेल्डिंग असं म्हटलं जातं. आणि खाली जे आता समोर जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला रेजिस्टन्स वेल्डिंगचा प्रकार कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये स्पॉट वेल्डिंग, फोर्स वेल्डिंग, थर्मिट वेल्डिंग आणि एक्सप्लोजिव्ह वेल्डिंग हे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर याचं जे उत्तर आहे स्पॉट वेल्डिंग हे उत्तर येतं, कारण स्पॉट वेल्डिंग हा रेजिस्टन्स वेल्डिंग पद्धतीचा प्रकार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49वा which safety device is used to protect face from ultraviolet rays while welding. वेल्डिंग करत असताना चेहऱ्याच्या सुरक्षिततेसाठी कोणता सेफ्टी डिव्हाइस वापरला जातो. आणि या ठिकाणी पर्याय टॉंग, ट्रायस्क्वेअर, हँडशिल्ड आणि चिपिंग हॅमर. आता टॉंग म्हणजे गरम जॉब उचलण्यासाठी, ट्रायस्क्वेअर 90 अंशाचा कोन तपासण्यासाठी, चिपिंग हॅमर वेल्डिंग वरील आलेली स्लॅग काढण्यासाठी किंवा स्पॅटर्स बाजूला काढण्यासाठी, आणि हँडशिल्ड जे आहे ते चेहऱ्याच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50वा which safety device is to be used to protect eyes while grinding. म्हणजेच ग्राइंडिंग क्रिया करत असताना डोळ्याच्या संरक्षणासाठी कोणता डिव्हाइस वापरला जातो. आणि याच्यामध्ये पर्याय आहेत हँडस्क्रीन, सनग्लासेस, वेल्डिंग गॉगल्स आणि व्हाईट गॉगल. तर ग्राइंडिंग करताना लक्षात ठेवा या ठिकाणी व्हाईट गॉगलचा वापर करावा लागतो. म्हणजेच हँडस्क्रीनच्या साहाय्याने आपण ग्राइंडिंग करू शकत नाही. सनग्लासेस मध्ये काच जी असते ती काळ्या रंगाची असते, त्यामुळे आपल्याला जॉब किंवा जॉब मधलं ग्राइंडिंग मधलं अंतर हे लवकर लक्षात येणार नाहीये. त्यानंतर वेल्डिंग गॉगल सुद्धा डार्क काळ्या शेडचा असतो, त्यामुळे त्याच्यातून सुद्धा ग्राइंडिंग करताना जॉब आणि ग्राइंडिंग व्हील हे आपल्याला स्पष्टपणे दिसणार नाही. म्हणून नेहमी व्हाईट गॉगल्स हे वापरायचे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जो जॉब आपण घासतोय ग्राइंडिंग व्हील वरती तो त्याच्यातलं अंतर हे व्यवस्थितरित्या स्पष्टपणे दिसेल. त्यामुळं ग्राइंडिंग करताना डोळ्याच्या संरक्षणासाठी व्हाईट गॉगल वापरायचे. त्यानंतर 51वा प्रश्न आहे which safety device is used to protect the body from hot spatters while welding.
तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की वेल्डिंग करताना शरीराला गरम स्पॅटर पासून सुरक्षित करण्यासाठी कोणत्या सुरक्षितता डिव्हाइसचा वापर केला जातो? आणि याच्यामध्ये बघा हेल्मेट, लेग गार्ड्स, हँड स्लीव्स आणि लेदर अप्रॉन. आता या ठिकाणी शरीर म्हटलेलं आहे, त्यामुळे शरीराचा भाग जो आहे तो आपल्या मानेपासून ते खाली गुडघ्यापर्यंतचा हा भाग येतो आणि या ठिकाणी मग आपल्याला लेदर अप्रॉनचा वापर करावा लागतो. तर शरीराचं हॉट स्पॅटर्स पासून संरक्षण मिळवण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी लेदर अप्रॉन हा डिव्हाइस आपल्याला वापरावा लागतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग रूट गॅप? रूट गॅप ठेवण्याचा उद्देश काय? रूट गॅप ठेवण्याचा उद्देश काय असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय त्याच्यात टू अवॉइड क्रॅकिंग म्हणजे क्रॅक होऊ नये जॉब म्हणून रूट गॅप ठेवायची असते. दुसरं टू अवॉइड पोरोसिटी, त्या ठिकाणी सच्छिद्रता वेल्डिंग मध्ये टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपण गॅप ठेवतो. तिसरा आहे टू अवॉइड डिस्टॉर्शन, जॉब मध्ये डिस्टॉर्शन येऊ नये म्हणून आपण रूट गॅप ठेवतो. आणि चौथा आहे टू इन्क्रीज डेप्थ ऑफ पेनिट्रेशन म्हणजे वितळण्याची खोली वाढवण्यासाठी रूट गॅप ठेवतो. तर याच्यामध्ये रूट गॅप ठेवण्याचा उद्देश असा आहे की टू इन्क्रीज डेप्थ ऑफ पेनिट्रेशन, कारण जेवढी आपण चांगल्या पद्धतीची रूट गॅप ठेवू तेवढं वितळलेलं मटेरियल जे आहे ते जास्त खोलीपर्यंत जाऊ शकतं. तसं पर्याय डी हे याचं उत्तर येते टू इन्क्रीज द डेप्थ ऑफ पेनिट्रेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. व्हॉट इज द फ्युजन झोन? फ्युजन झोन म्हणजे काय? आणि याचे पर्याय आहेत फ्युज्ड डेप्थ म्हणजे या ठिकाणी खोली म्हणजे वितळल्याची खोली. त्यानंतर लॅक ऑफ फ्युजन म्हणजे वितळण्याचा अभाव. तिसरं एज ऑफ द जॉईंट म्हणजे जॉईंटची कडा. आणि चौथं सरफेस ऑफ द जॉईंट म्हणजे जॉईंटचा पृष्ठभाग. तर फ्युजन झोन म्हणजे सरफेस ऑफ द जॉईंट, जॉबचा पृष्ठभाग. त्यानंतर 54. Which tool is to be used to remove slag on welded bead? Which tool is to be used to remove slag on welded bead? म्हणजे वेल्डिंग केलेल्या बीड वरती जी स्लॅग असते ती स्लॅग काढण्यासाठी कोणतं टूल वापरलं जातं असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये पर्याय आहे चिझल, दुसरा आहे ट्रायस्क्वेअर, तिसरा आहे चिपिंग हॅमर आणि चौथा आहे बॉल पेन हॅमर. या ठिकाणी हा जो होय माझं एअरटेल पण संपले आज. हा जो चिझल आहे हा चिझल त्या ठिकाणी आपण कटिंग जर केलं असेल आणि जी जादाची स्लॅग येते कटिंग केल्यानंतर तिथं आपण चिझल वापरतो. ट्रायस्क्वेअरचा वापर तर आपण जॉब 90 अंशामध्ये आहे का नाही हा तपासण्यासाठी ट्रायस्क्वेअर वापरतो. त्यानंतर बॉलपेन हॅमर धातूवरती ठोककाम करण्यासाठी याचा वापर करतो. आणि चिपिंग हॅमर जो आहे तो जी स्लॅग आलेली असते ती स्लॅग काढण्यासाठी आपण चिपिंग हॅमरचा वापर करत असतो. अशा पद्धतीने हा 54व्या प्रश्नाचं उत्तर सी येतं, चिपिंग हॅमर. त्यानंतर 55वा प्रश्न, व्हॉट इज द यूज ऑफ ऑक्सिडायझिंग फ्लेम म्हणजे ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर काय आहे असा प्रश्न आहे. आणि ऑक्सिडायझिंग फ्लेम ही शक्यतो आपण ब्रास वेल्डिंग करताना म्हणजे ब्रेझिंग सारख्या क्रिया करताना आपण ऑक्सिडायझिंग फ्लेमचा वापर करत असतो. त्यामुळे 55 प्रश्न जो आहे व्हॉट इज द यूज ऑफ ऑक्सिडायझिंग फ्लेम याचं उत्तर आहे सुटेबल फॉर ब्रास वेल्डिंग. ब्रास वेल्डिंग साठी ही उपयुक्त आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 56. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये पार्ट एक्स असा दर्शवलेला आहे आणि तो पार्ट एक्स जो आहे त्याचं नाव सांगायचं आहे. इथं आपल्याला एक हेक्सॉ फ्रेम दिलेला आहे, त्याच्यामध्ये ब्लेड, विंग नट, हँडल, त्यानंतर इथे ट्यूब आहे आणि ट्यूबला या ठिकाणी 3 होल आहेत, त्यामध्ये आपण ती फ्रेम ऍडजस्ट करतो. तर या ठिकाणी पर्याय बघा एक्स पार्ट काय असू शकतो. त्याचे पर्याय फ्रेम दिलाय, फ्रेम तर ही नाहीये, पूर्ण फ्रेम नाहीये ही. हँडल या ठिकाणी असतो. फिक्स्ड फ्रेम ही फिक्स्ड फ्रेम नाहीये, ही म्हणजे आत बाहेर करता येणारी फ्रेम आहे म्हणजे ऍडजस्ट करता येणारी फ्रेम आहे. आणि चौथा पर्याय फ्रेम लेंथ ऍडजस्टमेंट. तर हा जो पार्ट आहे तो काय करतो तर फ्रेमची लांबी ऍडजस्ट करण्याचं काम करतो म्हणून याला फ्रेम लेंथ ऍडजस्टमेंट म्हटलं जातं. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा जो एक्स्ट्रा फ्रेम मध्ये पार्ट एक्स दाखवलाय तर त्याचं उत्तर जे आहे फ्रेम लेंथ ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर 57वा प्रश्न, व्हॉट आर द मेन कॉज ऑफ ऍक्सिडेंट्स व्हाईल युझिंग हॅमर? हॅमर वापरताना ऍक्सिडेंट होण्याचं मुख्य कारण काय आहे किंवा अपघात होण्याचं मुख्य कारण काय आहे? याच्यामध्ये बघा पहिला पर्याय पुअरली फिटेड ऑर ब्रोकन हँडल म्हणजे जे हँडल आहे हॅमर मला बसवलेलं तो जो हँडल आहे तो लूज बसवलेला आहे आणि किंवा दुसरं हँडल ब्रोक झालेला आहे म्हणजेच काय तर हँडल पिचकलेला आहे, मोडलेला आहे, तुटलेला आहे. हा पहिला पर्याय. दुसरा युझिंग हॅमर विथ केअर
आता जर आपण हॅमर व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक हाताळला तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता अजिबात नाहीये. त्यानंतर फुल स्किल इन ऑपरेशन, आपल्याला हॅमरिंगचं जर का पूर्ण स्किल आलं असेल, फुल स्किल असेल आपल्याकडे, तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि प्रॉपर मेथड्स ऑफ हँडलिंग, आणि हॅमर हाताळायची प्रॉपर मेथड जर आपल्याला माहिती असतील तरी सुद्धा अपघात होणार नाही. त्यामुळे अपघात होण्याचं कारण काय, तर पुअरली फिटेड ऑर ब्रोकन हँडेल. हँडेल जो आहे तो एक तर व्यवस्थितरित्या घट्ट हॅमर मध्ये बसवला गेला नाही, किंवा तो हँडेल जो आहे तो क्रॅक झालेला आहे किंवा मोडलेला आहे, तुटलेला आहे किंवा पिचकलेला आहे. तर ह्याचा 57वा प्रश्न जो आहे याचं उत्तर येते ए. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 58वा, व्हॉट आर द सोल्युशन्स फॉर द सेफ्टी इन गॅस वेल्डिंग. व्हॉट आर द सोल्युशन्स फॉर द सेफ्टी इन गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग मध्ये त्या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय काय आहेत, आणि याच्यातला पहिला पर्याय आहे नॉट लर्निंग सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. दुसरं, नॉट चेकिंग ऑन होज अँड गॅस गेज फॉर डॅमेज. नो चेकिंग ऑफ द सिलेंडर. आणि वर्क एरिया फ्री फ्रॉम फ्लॅमेबल मटेरियल. म्हणजे ज्वलनशील पदार्थापासून जो काही वेल्डिंग करायची जागा आहे ती त्या ठिकाणी आपण ज्वलनशील पदार्थ बाजूला काढून ठेवणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वर्क एरिया फ्री फ्रॉम फ्लॅमेबल मटेरियल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 59, व्हॉट इज द ट्रीटमेंट टू अ पर्सन हॅव्हिंग आय इरिटेशन कॉज्ड बाय द आर्क फ्लॅशेस. म्हणजे जर आर्कच्या किरणामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांना जर का त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला तर त्यावरती ट्रीटमेंट काय करायची, असा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये पर्याय बघा, यूज इयर ड्रॉप. इयर म्हणजे कानामध्ये घालायचे ड्रॉप्स म्हणजे थेंब, किंवा जे औषध असतं कानामध्ये घालायचं कान दुखतं त्यावेळेस, तर तो हा पहिला पर्याय, यूज इयर ड्रॉप्स. दुसरा पर्याय आहे यूज आय ड्रॉप्स. त्यानंतर तिसरा पर्याय आहे यूज नोज ड्रॉप्स. आता दुसरा यूज आय ड्रॉप म्हणजे डोळ्यामध्ये घालायचे ड्रॉप्स वापरायचे. तिसरा पर्याय यूज नोज ड्रॉप म्हणजे नाकामध्ये ड्रॉप टाकायचं जे औषध आहे ते वापरायचं. किंवा चौथा पर्याय यूज वॉटर ड्रॉप्स, पाण्याचे थेंब वापरायचे. तर या ठिकाणी ज्यावेळी वेल्डरला त्या ठिकाणी आर्कमुळे किंवा इतर लोकांना वेल्डिंगच्या आर्कमुळे त्या ठिकाणी डोळे दुखायला सुरुवात होते, त्यावेळी यूज आय ड्रॉप्स हा आपण त्यावेळी ट्रीटमेंट करायचे, म्हणजे डोळ्याचे ड्रॉप्स वापरायचे आहेत. आणि प्रश्न क्रमांक 60 आहे, विच सेफ्टी डिव्हाइस is fitted to avoid explosion of acetylene gas, acetylene generator due to high pressure. या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी उच्च दाबामुळे ऍसिटिलीन जनरेटर विस्फोट टाळण्यासाठी कोणते सुरक्षा उपकरण सज्ज आहे. म्हणजे विच सेफ्टी डिव्हाइस इज फिटेड टू अवॉइड एक्सप्लोजन ऑफ ऍसिटिलीन जनरेटर ड्यू टू हाय प्रेशर. आणि याच्यामध्ये पर्याय दिले आहेत सिलेंडर व्हॉल्व, ऍसिटिलीन जनरेटर आउटलेट पाईप, हायड्रोलिक ब्रॅक प्रेशर व्हॉल्व आणि बफेल प्लेट. तर या ठिकाणी ज्यावेळी जनरेटर वापरतो आपण ऍसिटिलीन गॅस जनरेटर, त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बाइड आणि पाणी वापरून आपण त्या ठिकाणी गॅस तयार करतो. समजा जर का हा गॅस उच्च दाबानं तयार झाला असेल किंवा बॅकफायर सारखी प्रक्रिया घडून त्या ठिकाणी सिलेंडरकडे जर का फ्लेम पेटत आली असेल, तर त्या ठिकाणी हा जो हायड्रोलिक बॅक प्रेशर व्हॉल्व आहे, हा जो डिव्हाइस आहे हा त्या ठिकाणी कार्य करतो आणि मोठा जो अपघात होणार आहे तो त्या ठिकाणी टाळला जातो. त्यामुळे हा जो 60वा प्रश्न आहे याचं उत्तर आहे हायड्रोलिक बॅक प्रेशर व्हॉल्व. यानंतर प्रश्न क्रमांक 61, विच टाइप ऑफ फॉल्ट इन गॅस कटिंग प्रोसेस प्रोड्युसेस दिस कटिंग एजेस. आता या ठिकाणी तुम्हाला गॅस कटिंग केलेला एक जॉब आहे आणि त्या जॉब मध्ये या ठिकाणी एक दोष दाखवलेला आहे आणि हा दोष कशामुळं त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे त्या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. अशा बऱ्याचशा गॅस कटिंगच्या दोषांच्या आकृत्या परीक्षेला विचारल्या जातात, त्यामुळे प्रत्येक आकृती त्याच्यातल्या असणाऱ्या ह्या लाईन्स आणि त्याच्या वरचा असणारा पृष्ठभाग याच्याकडे लक्ष द्यायचं प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नामध्ये. तर या ठिकाणी 61वा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ फॉल्ट इन गॅस कटिंग प्रोसेस प्रोड्युसेस दिस कटिंग एजेस. आता हे जे कटिंग एज आलेले आहेत हे तयार झाले ते कोणत्या दोषामुळे तयार झाले आहेत. याच्यामध्ये पर्याय दिलेत एक्स्ट्रीमली लो कटिंग स्पीड, खूपच कमी कटिंग स्पीड असेल तर असं होतं का असं म्हणतात. दुसरा पर्याय नोझल टिप टू हाय ऑफ द प्लेट, नोझलची जी उंची आहे ती जास्त उंचावर पकडल्यामुळे असा दोष येतो का. तिसरं नोझल टिप टू क्लोज टू द प्लेट, नोझल टिप जास्त जर का जवळ पकडली तर त्या ठिकाणी असा दोष येतो का. आणि चौथा आहे नोझल प्रोव्हाइडेड विथ टू मच ऑक्सिजन, आणि नोझलला जर जादा ऑक्सिजन आपण जास्तच प्रमाणापेक्षा जास्त ऑक्सिजन दिला असेल तर असा दोष येतो. तर या ठिकाणी
लक्षात घ्या की हा जो दोष आहे हा दोष साधारणतः नोझल टिप टू हाय ऑफ द प्लेट, जास्त उंचीवर जर का नोझल पकडला, साधारणतः 2 ते 5 mm पर्यंत आपण उंची पकडायची असते नोझलची पृष्ठभागापासून, पण या ठिकाणी आपण जरा त्याच्यापेक्षा पण जास्त उचलली म्हणजे जादाच उंचीवर पकडला नोझल, तर अशा पद्धतीचा दोष येतो. म्हणजे वरचा पृष्ठभाग जो आहे तो ओबडधोबड त्या ठिकाणी तयार होतो. इथे तुम्हाला दिसते ही लाईन सरळ रेषेत नाहीये, लक्षात आलं. आणि ह्या लाईन ज्या आहेत त्या अशा तिरक्या पद्धतीने होतात, ड्रॅग लाईन्स. त्यामुळं हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर येते नोझल टिप टू हाय ऑफ द प्लेट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62वा. What is the effect of ultraviolet and infrared rays if a welder exposed to that rays? जर आपण उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड किरण बघितले तर आपल्याला काय त्या ठिकाणी त्रास होतो किंवा काय परिणाम होतो. तर या ठिकाणी बघा, पहिला ऑप्शन आहे इफेक्ट टू बॉडी, बॉडीवरती परिणाम होईल. दुसरा आहे इफेक्ट टू आईज, त्या ठिकाणी डोळ्यावरती परिणाम होईल. त्यानंतर तिसरा आहे इफेक्ट टू फेस, चेहऱ्यावरती परिणाम होईल. आणि चौथा आहे इफेक्ट टू स्किन, म्हणजे आपल्या त्वचेवरती परिणाम होईल. तर ज्यावेळी अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड आपले किरण आपण डोळ्याने बघतो त्यावेळी आपल्या डोळ्यावरती परिणाम होतो, इफेक्ट टू आईज. त्यानंतर 63वा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिझन फॉर फॉर्मिंग ऑफ इरेग्युलर ड्रॅग लाईन्स इन गॅस कटिंग प्रोसेस. आता परत एकदा गॅस कटिंगच्या दोषामधलाच त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी आकृतीमध्ये जे दाखवलेला आहे दोष, तो दोष कशामुळे येतो, म्हणजे व्हॉट इज द रिझन फॉर फॉर्मिंग इरेग्युलर ड्रॅग लाईन्स इन गॅस कटिंग प्रोसेस. आता ह्या ड्रॅग लाईन ज्या आहेत त्या रेग्युलर नाहीत, इरेग्युलर आहेत, म्हणजे कमी जास्त अशा झालेल्या आहेत. तर याचं कारण काय, तर अशा पद्धतीचं जॉबमध्ये ज्यावेळी दोष येतो त्यावेळी लक्षात ठेवा, ऑक्सिजनचं जे प्रेशर असतं ते कमी असतं, तो प्रेशरनं खालीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं ह्या ज्या ड्रॅग लाईन्स आहेत या अर्धवट त्या ठिकाणी निर्माण होतात. अशा पद्धतीच्या ड्रॅग लाईन तयार होतात. त्यामुळं हा जो प्रश्न आहे आणि ही जी आकृती आहे, ज्यावेळी कटिंग लाईन ज्या शेवटपर्यंत जॉबच्या जर पोहोचत नसतील तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रेशर 100% कमी असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अशा लाईन्स तयार होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण आता जे आपलं मॉड्यूल 1 आहे त्याचे कालच्या तासामध्ये आपण 40 प्रश्न आणि आजच्या तासामध्ये आपण 23 प्रश्न असे बघितलेले आहेत. आणि या ठिकाणी मॉड्यूल 1 चे 63 प्रश्न जे आहेत ते आज या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपण मॉड्यूल 2 मध्ये जे काही प्रश्न आहेत वेल्डिंग टेक्निक संदर्भातले हे 54 प्रश्न आहेत आणि हे 54 प्रश्न आपण उद्याच्या तासामध्ये बघायचे आहेत.